सांगलीमध्ये महाविकास आघाडी एकत्र निवडणूक लढणार आहे असं स्पष्टीकरण जयंत पाटील यांनी दिलंय। सांगलीत आज एकत्र पत्रकार परिषद घेत निवडणुकीसंदर्भात माहिती दिली। तर वंचित जनता दल आणि राजू शेट्टींशी चर्चा सुरू आहे, त्यांनाही सोबत घेण्याची चर्चा असल्याचं खासदार विशाल पाटील यांनी म्हटलं आहे। यवतमाळमधील शिवसेना युबीटीचे विधानसभा प्रमुख संतोष ढवळेंची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे। नगर परिषद निवडणुकीत काँग्रेससोबत हातमिळवणी केल्यानं त्यांच्या विरोधात पक्षविरोधी काम केल्याचा ठपका ठेवत कारवाई केली आहे। अकोल्यात भाजपनं निवडणूक तयारीला सुरुवात केलेली आहे। शहरातील प्रभाग क्रमांक 12 मधून प्रचाराला सुरुवात झाली आहे। अहिल्यानगरमध्ये महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून इच्छुकांच्या मुलाखती पार पडल्यात। मुलाखतीसाठी इच्छुक उमेदवारांनी मोठी गर्दी केली आहे। भाजपवर असलेल्या विश्वासामुळे इच्छुकांनी गर्दी केल्याची प्रतिक्रिया आमदार विक्रम पाचपुते यांनी दिली आहे। यवतमाळ नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी WWE सुपरस्टार द ग्रेट खलीनं रोड शो केलाय। भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार प्रियदर्शनी उईके आणि इतर सदस्यांच्या प्रचारासाठी रोड शो करून मतदारांना आकर्षित केलंय। खलीला पाहण्यासाठी यावेळी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे। नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेच्या सहअध्यक्षपदी आमदार रणधीर सावरकरांची नियुक्ती करण्यात आली आहे। कृषी संजीवनी प्रकल्पाच्या टप्पा 2 साठी सरकारनं समितीच्या रचनेत सुधारणा करून सहअध्यक्षपद निर्माण केलं। या पदावर आता आमदार रणधीर सावरकरांची नियुक्ती केली आहे। गोपालनगर रेल्वे अंडरपासचं लोकार्पण करण्यात आलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते ऑनलाईन लोकार्पण पार पडलं आहे। अहिल्यानगरमधील प्रोफेसर कॉलनी चौकात छत्रपती संभाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं लोकार्पण करण्यात आलंय। आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते पुतळ्याचं लोकार्पण करण्यात आलं। खरं तर पुतळ्याचं लोकार्पण उद्या होणार होतं, मात्र आचारसंहिता लागणार असल्यानं घाईत लोकार्पण सोहळा उरकण्यात आला। सिंधुदुर्ग जिल्हा बँक दरोडेखोरांपासून वाचवा अशी मोहीम शिवसेनेचे माजी आमदार राजन तेली यांनी हाती घेतली आहे। तेली यांनी मंत्री रितेश राणे यांचे निकटवर्ती असलेले सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत। जिल्हा बँकेनं 10 कोटींच्या जागेवर 59 कोटींचं कर्ज देण्यात आलं। एवढ्या मोठ्या रकमेची उचल बँकेकडून घेतली जाते, तोच घोटाळा असल्याचा आरोप तेलींनी केला आहे। जळगावमध्ये दूषित पाण्यामुळे नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू आहे। जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागानं ऑक्टोबर ते डिसेंबरमध्ये केलेल्या सर्वेक्षणानुसार तालुक्यातील 26 गावांमधील पाण्याचे स्रोत दूषित आढळले आहेत। त्यामुळे आरोग्य विभागानं संबंधित ग्रामपंचायत प्रशासनाला उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत। भंडाऱ्याच्या लाखांदूरमध्ये मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ कडकडीत बंद पाळण्यात आलाय। शहरातील बाजारपेठा, शाळा आणि खासगी आस्थापनांनी बंद पाळला। तसंच आरोपींवर कठोर कारवाईची मागणी संतप्त नागरिकांनी केली आहे।